पहिल्यांदा ती समोर आली तेव्हा मी दुसरीकडेच पाहत होतो. पण काही क्षणांनी नकळत माझी नजर तिच्याकडे गेली आणि तिथेच थांबली. तिच्याकडे अशा 2 गोष्टी होत्या ज्या कोणाच्याही नजरेत भरल्या असत्या. ती त्यांना इतक्या जपून सांभाळत होती की त्याचं महत्त्व लगेच जाणवत होतं. मी वारंवार नजरा चुकवत होतो, पण मन मात्र तिथून हलत नव्हतं. कधी एकदा जवळून पाहतोय आणि कधी एकदा हातात घेतोय असं सारखं वाटत होतं. तिच्या लक्षात आलं असावं, कारण ती हलकंसं हसली आणि म्हणाली, "खूप उत्सुक दिसताय." मी लगेच नजर दुसरीकडे वळवली, पण मनातली उत्सुकता काही कमी झाली नाही. काही वेळाने ती स्वतःच माझ्याजवळ आली आणि म्हणाली, "हवे असतील तर जवळून पाहू शकता." हे ऐकून माझ्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं, कारण इतका वेळ ज्याची उत्सुकता होती ती संधी आता समोरून उभी होती. मी काळजीपूर्वक हात पुढे केला आणि पहिल्यांदाच त्या 2 गोष्टी जवळून पाहिल्या. तेव्हा समजलं ती 2 दुर्मिळ पुस्तकं होती ज्यांच्याबद्दल मी खूप ऐकलं होतं, पण कधी प्रत्यक्ष पाहिलं नव्हतं. मी पुस्तकांची पानं उलटत होतो आणि ती माझ्याकडे पाहत हसत होती. कदाचित तिला माझ्या चेहऱ्यावरचं कौतुक दिसत होतं. आणि त्या दिवसांपासून आमच्या गप्पांची सुरुवात झाली. त्या दिवसानंतर माझं वाचनालयात जाणं अचानक वाढलं. पूर्वी आठवड्यातून एकदाच जाणारा मी आता जवळजवळ रोजच तिथे दिसू लागलो. कारण त्या 2 पुस्तकांमुळे सुरू झालेली ओळख आता हळूहळू मैत्रीत बदलत होती. ती जेव्हा यायची तेव्हा ती 2 पुस्तकं नेहमी तिच्यासोबत असायची आणि मी प्रत्येक वेळी त्याच्याकडे पाहून हसायचो. एक दिवस ती म्हणाली, "तुम्ही पुस्तकांपेक्षा त्यांनाच जास्त पाहता असं वाटतं." मीही हसत म्हणालो, "कारण ती खूप खास आहेत." हे ऐकून ती काही क्षण शांत राहिली. मग हसून म्हणाली, "खास गोष्टी सहज कोणाला मिळत नाहीत." त्या वाक्याचा अर्थ तेव्हा साधा वाटला, पण नंतर लक्षात आलं की ती फक्त पुस्तकांबद्दल नव्हती बोलत. दिवस पुढे सरकत होते, आमच्या गप्पा वाढत होत्या. कधी पुस्तकांवर चर्चा व्हायची, कधी स्वप्नांवर, तर कधी आयुष्यातल्या छोट्या-मोठ्या गोष्टींवर. पण प्रत्येक भेटीत एक गोष्ट कायम असायची, ती 2 पुस्तकं. ती त्यांना इतक्या जपून ठेवायची की जणू त्यांच्याशी तिच्या खास आठवणी जोडल्या होत्या. एक दिवस मी उत्सुकतेने विचारलं, "ही दोन्ही पुस्तकं एवढी खास का आहेत बरं?" ती काही क्षण त्यांच्याकडे पाहत राहिली. मग हळू आवाजात म्हणाली, "कारण ही मला माझ्या आजोबांनी दिली होती. त्यांनी सांगितलं होतं, ज्याला याची किंमत समजेल त्याच्यावर विश्वास ठेव." हे ऐकून मी काही क्षण शांत झालो, कारण त्या क्षणी मला जाणवलं, ती फक्त पुस्तकं जपत नव्हती, ती आठवणी जपत होती. त्या दिवसानंतर आमच्यातलं नातं आणखी घट्ट झालं. आता ती आली नाही तर वाचनालय रिकामं वाटायचं आणि मी दिसलो नाही तरी ती विचारायची, "आज उशीर का झाला?" नकळत दोघांनाही एकमेकांची सवय लागली होती. एके संध्याकाळी वाचनालय बंद होण्याची वेळ झाली होती. पाऊस सुरू होता. बाकी सगळे लोक निघून गेले होते. फक्त आम्ही दोघंच तिथे होतो. ती तिची दोन्ही पुस्तकं हातात घेऊन उभी होती. मग अचानक ती माझ्याजवळ आली आणि ती दोन्ही पुस्तकं माझ्या हातात देत म्हणाली, "ही काही दिवस तू ठेव." मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं, कारण इतक्या जपलेल्या गोष्टी ती कोणालाही देणार नव्हती. ती हलकंसं हसली आणि म्हणाली, "काही गोष्टी फक्त त्यांच्याकडेच सुरक्षित वाटतात ज्यांच्यावर पूर्ण विश्वास असतो." त्या पावसाळी संध्याकाळी तिने ती 2 पुस्तकं माझ्या हातात दिली आणि मग निघून गेली. पण माझं लक्ष पुस्तकांवर नव्हतं, तर तिच्या शेवटच्या वाक्यांवर होतं. काही गोष्टी फक्त त्यांच्याकडेच सुरक्षित वाटतात ज्यांच्यावर पूर्ण विश्वास असतो. घरी आल्यावर मी ती पुस्तकं टेबलावर ठेवली. मनात सतत तिचाच विचार सुरू होता. काही वेळाने पुस्तक उघडलं आणि त्यातून एक दुमडलेला कागद खाली पडला. क्षणभर माझा श्वासच थांबला. मी तो कागद उघडला. यावर तिच्या हस्ताक्षरात काही ओळी लिहिलेल्या होत्या. "ही पुस्तकं माझ्यासाठी खूप खास आहेत, पण त्यापेक्षाही खास एक व्यक्ती माझ्या आयुष्यात आली आहे आणि ती व्यक्ती म्हणजे तू." मी ते वाक्य पुन्हा पुन्हा वाचत होतो, कारण ज्याचा अंदाज होता ते आज शब्दांमध्ये माझ्यासमोर होतं. पुढे तिने लिहिलं होतं, "सुरुवातीला तुला पाहिलं तेव्हा तू फक्त एक अनोळखी व्यक्ती होतास.
मग तू मित्र झालास आणि नकळत माझ्या प्रत्येक दिवसाचा भाग झालास. आज एखादी चांगली गोष्ट घडली की तुला सांगावंसं वाटतं आणि एखादी वाईट गोष्ट घडली की तुझी आठवण येते. कदाचित यालाच प्रेम म्हणत असतील. ते वाचताना माझ्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं, कारण माझी अवस्थाही अगदी तशीच होती. दुसऱ्या दिवशी मी सकाळीच वाचनालयात पोचलो. ती नेहमीच्या जागेवर बसली होती. मला पाहताच ती हसली, पण तिच्या चेहऱ्यावर थोडीशी घाबरलेली भावना होती. कदाचित माझ्या उत्तराची वाट पाहत होती. मी तिच्यासमोर जाऊन ती दोन्ही पुस्तकं टेबलावर ठेवली आणि हळूच म्हणालो, ही पुस्तकं खूप मौल्यवान आहेत. ती शांतपणे माझ्याकडे पाहत राहिली. मी पुढे म्हणालो, पण त्यापेक्षाही मौल्यवान गोष्ट मला त्याच्यामध्ये सापडली. तिच्या ओठावर हलकंसं हसू उमटलं, कारण तिला माझा अर्थ समजला होता. त्या दिवसानंतर आमच्या नात्याला नाव मिळालं. आता ती 2 पुस्तकं फक्त पुस्तकं राहिली नव्हती. ती आमच्या पहिल्या भेटीची, पहिल्या गप्पांची आणि पहिल्या प्रेमाची साक्ष बनली होती. आणि आजही जेव्हा आम्ही त्या दिवसांची आठवण काढतो, ती हसत म्हणते, तुला सुरुवातीपासूनच त्या दोघी आवडल्या होत्या. आणि मी हसून उत्तर देतो, हो. पण नंतर कळलं की त्याच्यापेक्षा त्यांना जपणारी व्यक्ती जास्त सुंदर आहे.